सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घ्या. शिंदेचे आमदार रामदास कदमांची फडणवीसांकडे मागणी. चव्हाणांच्या निष्क्रियतेमुळे मुंबई गोवा महामार्ग पूर्ण नसल्याचा आरोप. फडणवीसांचा विरोध डावलून नवाब मलिक अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत सहभागी होणार. वांद्रे आणि चेंबूरमधील जनसन्मान यात्रेत सहभागी होण्याचं मलिकांचं नागरिकांना आवाहन. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता. लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी निवडणूक लांबणीवर पडणार अशी सूत्रांची माहिती. पुन्हा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेची रक्कम दुप्पट करणार. मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन. 5 वर्षात राज्याच्या तिजोरीवर तब्बल 4,60,000 कोटींचा बोजा. अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचं रक्षाबंधन होण्याची शक्यता धुसर. आधी लगीन कोंढाण्याचं म्हणत सुप्रिया सुळेंचं नाशिक दौऱ्याला प्राधान्य. खासदार भास्कर भगरेंना बांधली राखी. राज्यभरात रक्षाबंधनाचा उत्साह. सुषमा अंधारेंनी बांधली उद्धव ठाकरेंना राखी. तर चित्रा वाघ आणि प्रसाद लाड यांनी साजरा केला रक्षाबंधन. भावना गवळी यांनी बांधली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी सुनावणी. राहुल गांधींना पुणे कोर्टात हजर राहण्याचे आदेश. समन्स मिळूनही गैरहजर राहिल्यास अटकेचं वॉरंट निघण्याची शक्यता. मुंबईत कालच्या रविवारची आतापर्यंत सर्वात उष्ण दिवस म्हणून नोंद. सर्वसाधारण तापमानापेक्षा 3 डिग्रीनं तापमान वाढलं. वायनाडमधील लँडस्लाइडचा सीसीटीव्ही आला समोर. 500 पेक्षा जास्त जणांनी जीव गमावला. आधी पाण्याचा झोत आणि त्यानंतर माती आल्याचं उघड.